विश्वरत्न प्रज्ञासूर्य बाबासाहेबांच्या जन्माची ही कहाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहू। सुभेदार रामजी सकपाळ यांना 13 मुलं झाली होती। त्यापैकी फक्त 6 मुलं वाचली होती, बाकीची लहानपणीच दगावली होती। रामजी बाबा लष्करात नोकरीला होते। त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत होती। ते महू या छावणीत शाळेत शिक्षक होते। त्यावेळी अशी एक कधी न विसरणारी घटना घडली होती। रामजी सुभेदारांचा एक काका होता। तो 14-15 वर्षाचा असतानाच साधू लोकांच्या जथ्थेबरोबर घरातून निघून गेला होता। त्यांचा अनेक वर्ष ठाव ठिकाणा नव्हता। एकदा तो साधू लोकांचा जथ्था महू इथे आला होता। त्या साधू लोकांबरोबर रामजी सुभेदारांचा साधू झालेला काका आला होता। त्याला रामजी बाबांच्या घराण्यातील एका बाईने पाहिले होते। ती बाई नदीवर कपडे धुण्यासाठी चालली होती। ती बाई माघारी परतली आणि तिने रामजी सुभेदारांना बातमी दिली। ती बातमी ऐकताच रामजी सुभेदार त्या साधूकडे धावत गेले आणि त्या साधू बाबाला आपल्या घरी येण्यासाठी विनंती केली। तेव्हा तो साधू रामजी सुभेदारांना म्हणाला की सगळ्या सोयऱ्यांच्या मोहपाशात पडणे योग्य नाही। त्या साधूने रामजी सुभेदारांच्या घरी जाण्याचे नाकारले आणि रामजी सुभेदारांना त्या साधूने आशीर्वाद दिला। तो साधू रामजी सकपाळांना म्हणाला की तुम्हाला मुलगा जन्माला येईल आणि तो एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येऊन आपल्या घराण्याचे नाव अजरामर करील। असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल, अशा प्रकारचा आशीर्वाद त्या साधूने रामजी सुभेदारांना दिला। त्या साधूच्या आशीर्वादावर रामजी बाबा व भीमाबाईची श्रद्धा बसली होती। रामजी बाबा कबीरपंथी, तसे ते आधीचेच उपास तपास करणारे श्रद्धावंत होते। ते मनातच म्हणायचे की हे मुला, तू माझ्या पोटी जन्माला येशील तर या अस्पृश्यतेचा कलंक घालवशील आणि या माझ्या बांधवांचे दुःख तारण्यासाठी तू जन्म घे। आणि 1891चा तो दिवस उगवला। तो दिवस होता 14 एप्रिलचा। भीमाबाई आणि रामजी बाबांना पुत्ररत्न जन्माला आला। पुत्र जन्माने रामजी बाबांना खूप आनंद झाला आणि मुलाचे नाव त्यांनी भीम ठेवले होते। पण सगळे त्या मुलाला भिवा म्हणायचे। भिवा 6 वर्षाचे असतानाच त्यांची आई भीमाबाई त्यांना सोडून गेली। त्यांचे देहावसान झाले होते। त्यानंतर मातृहीन भिवावर त्यांच्या आत्याने खूप प्रेम केले होते। रामजी बाबांनी मुलांच्या धार्मिक आणि नैतिक विषयांकडे लक्ष दिले। ते मुलांकडून कबीराचे दोहे पाठ करून घेत होते। ते मुलांच्या उन्नतीकडे स्वतः लक्ष देत होते। रामजी सुभेदारांनी भिवाच्या अभ्यासाकडे स्वतः लक्ष दिले होते। त्यांनी भिवाला इंग्रजी शिकविले होते। बाबासाहेबांना लहान वयापासूनच वाचनाचा छंद जडला होता। त्या वाचनाच्या छंदामुळेच बाबासाहेब BA, MA, MSc, PhD, DSc, LLD, DLiT, बार-याटला एवढ्या साऱ्या डिग्री घेऊ शकले आणि लंडनला राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जाऊन बहुजनांच्या हितासाठी लढू शकले व भारतासाठी संविधान लिहू शकले। या प्रज्ञासूर्याचा आदर्श विश्वातील प्रत्येकानेच घ्यावा आणि 14 एप्रिलला नाचण्यापेक्षा बाबासाहेबांची पुस्तके वाचावीत। पुस्तके वाचून भीम जयंती साजरी करावी।